सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। इतिहास सोबत छेडछाड हा मुद्दा नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयामुळे गाजत असतो। कधी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकीचा इतिहास शिकवत आहे, तर कधी इतिहासाचा पूर्ण अभ्यास न करता चित्रपट काढत आहे। सध्या राज्यात खालिद के शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे, असा आरोप हिंदू संघटना व राष्ट्रीय श्रीराम सेना यांनी केला आहे। नवीन पिढीला महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवून त्यांना खऱ्या इतिहासापासून दूर करत आहे। ये काबे खालिद, रोज रट्टे खाल्ले बगैर पोट नाही भरत का तुझं? आज आपण अफजल खानाचा वध हा धडा शिकणार आहोत। शिवाजी महाराजांनी अशी वाघनखं पोटात घालून त्या अफजल खानाचा वध केला। अफजल खान चित्रपटामुळे आपल्या मानसिकतेवर खूप मोठा फरक पडतो। स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान सिनेमाने खूप मोठी भूमिका बजावली होती। सिनेमाने राष्ट्रप्रेम व राष्ट्र एकत्रीकरणासाठी लोकांना जागरूक केले होते। खालिद का शिवाजी हे चित्रपट येत्या 8 तारखेला प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचे प्रोड्युसर राजप्रीतम मोरे आहे आणि डायरेक्टर मायकल थेवर आणि सुषमा गणवीर आहे। सेन्सर बोर्डने या चित्रपटाला मान्यता दिली होती। त्यानंतर ट्रेलर रिलीज करण्यात आले, परंतु ट्रेलर रिलीज केल्यानंतर चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी होत आहे। सकल हिंदू समाज संघटना यांचा आरोप आहे की चित्रपटात असे दाखवले आहे की महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते। महाराजांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते। महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली होती आणि चित्रपटात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख देखील करण्यात आला आहे। जो मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे शिवाजी महाराजांच्या नावाने, ज्यामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, जो कुठला इतिहास कुठल्या बखरीचा कुठल्या इतिहासकाराचा यांची माहिती न घेता स्वतःच्या मनाने अकल्पित इतिहास त्या सिनेमामध्ये प्रदर्शित करण्यात येत आहे। चुकीच्या प्रकारची माहिती, जसं रायगडावर मस्जिद होती, शिवाजी महाराजांचे 30 अंगरक्षक मुस्लिम होते, अशा चुकीच्या माहितीमुळे तो इतिहास सादर करण्यात येत आहे त्या सिनेमामध्ये। खालिद का शिवाजी या चित्रपटाचे राज्यभरात विरोध होत असल्यामुळे चित्रपटाचे प्रोड्युसर राजप्रीतम मोरे यांनी या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले होते। त्यांचं म्हणणं होतं, चित्रपटात एक लहान मुस्लिम मुलगा शिवाजी महाराजांना समजून घेत आहे, त्याच्या दृष्टिकोनाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे। सोबत त्यांनी हे पण सांगितले की धार्मिक भावना व समाजात तेढ निर्माण होत असलेल्या डायलॉग्स आणि संवादाला चित्रपटातून काढण्याचे काम सुरू झाले आहे। राज्यभरात चालू असलेल्या विरोध दरम्यान अमरावती येथे राष्ट्रीय श्रीराम सेना प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटात महाराजांविषयी दाखवलेल्या चुकीच्या इतिहासाविरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। संपूर्ण राज्यात विरोध होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने चित्रपटाची फेर तपासणी करण्यासाठी सेन्सर बोर्डला सांगितले आहे। प्रश्न हा उठतो की चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला होता, तर सेन्सर बोर्डने चित्रपटाला मान्यता दिली कशी? प्रदर्शित होणारा खालिद का शिवाजी हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे। याचा जे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, त्यांनी या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजबद्दल जे इतिहास चुकीचा सांगितला आहे त्याबद्दल आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। त्यामध्ये आम्ही पॉईंट टाकले की शिवाजी महाराज सेक्युलर होते असं त्या पिक्चरामध्ये टाकलेलं आहे। यावर आक्षेप म्हणून आम्ही व्हिडिओ टाकला, आपला व्हिडिओसुद्धा टाकला आणि आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनसुद्धा दिलं। त्यानंतर त्यामध्ये रायगडावर मस्जिद होती असं त्या पिक्चरात सांगितलेलं आहे। ह्या गोष्टी इतिहासात आहेच नाही आणि नवीन पिढीला सुद्धा जर असं जर इतिहास जर सांगितला आपण, तर त्यांना जो खरा इतिहास आहे तो मिळणार